नमो बुद्धाय. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. बुद्ध आणि त्याचा धम्म. आज आपण पुस्तक वाचन करणार आहे. त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल होच हेच बुद्धचरणी मी प्रार्थना करते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट करा. आज आपण वाचन करणार आहे भाग पहिला आणि त्याच्यामधलं आपण आज स्टार्ट करणार आहे वाचायला. चला आपण आता स्टार्ट करूया वाचायला. पहिल्या भागमध्ये धर्मोपदेश करावा की करू नये. ज्ञान प्राप्ती करून घेतल्यावर आणि आपला धम्म मार्गाची रूपरेखा निश्चित केल्यावर भगवान बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला. पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्मोपदेश करावा की स्वतःच व्यक्तिगत पूर्णवस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपले जीवन व्यतीत करावे. ते स्वतःशीच म्हणाले, नव्या तत्त्वज्ञानाची मला लाभ झाला आहे हे खरे, परंतु सामान्य माणसाला ते तत्त्व मान्य करणे आणि त्यांचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे. बुद्धिमान लोकांना देखील ते सहजासहजी कळणार नाही. ईश्वर आणि आत्मा ह्यांची गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे. धार्मिक विधी आणि समारंभ याच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे. माणसाला कर्मवादापासून स्वतःची मुक्ता करून घेणे कठीण आहे. आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणेही लोकांना कठीण आहे. मनुष्य जात स्वातंत्र्य आहे आणि त्यातच मी आनंद आणि सुख मानते. स्वार्थ सोडून सदाचरणाची शिकवण मान्य करणे मनुष्य जातीला कठीण आहे. जर मी माझ्या सिद्धांतांची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ती अनुसरली नाही तर त्यांना तो एक त्रास आणि मलाही तो एक तापच होऊन बसेल. जगापासून दूर असा एक संन्यासीच राहून माझ्या या तत्त्वज्ञानाची उपयोग स्वतःला पूर्णवस्था प्राप्त करून घेण्यासाठी काय करू नये. त्यांनी स्वतःलाच प्रश्न केला, निदान मी स्वतःचे तरी कल्याण करून घेऊ शकेन. याप्रमाणे विचार करीत असताना भगवान बुद्धाने मन त्याच्या तत्त्वज्ञानाची इतरांना शिकवण देण्याकडे न वळवता निष्क्रियतेकडे झुकवले. भगवान बुद्धांच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्म सहमती विचार करू लागला. खरोखर जग नष्ट होत आहे. सम्यक संबुद्ध तथागत जर निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धम्माची शिकवण इतरांना देणार नसतील तर ह्या जगावर खरोखरच विनाश ओढवेल. चिंताग्रस्त असा ब्रह्म सहमती ब्रह्मलोक सोडून आला व बुद्धांच्या पुढे उभा राहिला. आपले उत्तरीय वस्त्र खांद्यावरून नीट सावरून निम्रतेने हात जोडून तो म्हणाला, आपण आता सिद्धांत गौतम नसून भगवान बुद्ध आहात. आपण सम्यक संबुद्ध प्राप्त झालेले भगवंत आहात. आपण तथागत आहात. आपण जगातला अंधकारातून मुक्त करण्याचे कसे नाकारू शकता. सामान्य मार्गापासून चुकत असलेल्या मानवजातीला रक्षण करण्याच्या कार्यापासून आपण कसे विमुख होऊ शकता. आपला सद्धम्म ऐकवयास न मिळाल्यामुळे ह्या जगाच्या वारंवार अशुद्ध मनाच्या माणसाला अधःपात होत आहे. ब्रह्म सहमती पुढे म्हणाला, भगवंत जाणताच आहे की प्राचीन काळापासून मगधवासीयात अनेक दोषांनी भरलेले एक अशुद्ध धर्म प्रचलित आहे. आपल्या अविनाशी धम्माचे द्वार त्याच्यासाठी भगवंत खुले करणार नाही का. पर्वत शिखरावर उभा राहणारे मनुष्य ज्याप्रमाणे आपल्या सभोवताली
खाली उभे असलेल्या सर्व लोकांकडे पाहतो, त्याचप्रमाणे प्रज्ञेच्या शिखरावर चढून त्याच्या सर्वोच्च स्थानावर उभे राहून पाहणाऱ्या हे दुःखमुक्त भगवान दुःखांच्या सागरात बुडालेले या लोकांकडे पहा. जन्मवृषणातून मुक्त झालेले हे विजयवीर, उठ, जगाकडे जा, त्याच्याकडे पाठ फिरून नको. भगवान देव आणि मानव ह्याच्यावरील करुणा बुद्धीने त्याला आपल्या सिद्धधम्माची शिकवण देण्याची निश्चित करतो. भगवान बुद्धाने उत्तर दिले, थोर मानव श्रेय ब्रह्मा, मी माझ्या धम्माचा सार्वजनिक उपदेश केला नाही. ह्याचे कारण मला तसे करणे तापदायक होईल असे वाटले. जगामध्ये अतिशय दुःख आहे हे जाणून भगवान बुद्धांनी पटले की हात जोडून संन्यासी म्हणून स्वस्थ बसणे आणि जगात जसे घडले आहे तसेच घडू देणे हे योग्य नाही. संन्यासी निरुपयोगी असण्याचे त्यांनी दिसून आले. जगापासून दूर पळून जाण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ होय. संन्याशाला देखील जगापासून सुटका नाही. जगापासून दूर पळून जाण्यापेक्षा जग बदलून त्याची सुधारणा करणे हेच आवश्यक आहे हे त्यांना जाणले. भगवान बुद्धाने हे पटले की त्यांनी संसाराचा त्याग ह्याच्यासाठी केला की जगात इतके संघर्ष आहे व त्यापासून जगात दुःख व दैन्य निर्माण झाले आहे आणि त्यावर त्यांना कोणताच उपाय माहीत नव्हता. जर आपल्या धम्मप्रचाराने जगातील दुःख आणि दैन्य दूर करता आले तर केवळ निष्कर्ष इतीचा पुतळा म्हणून स्वस्थ न बसता जगात पुनरीप जाऊन त्याची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांनी ओळखले. म्हणून भगवान बुद्धाने ब्रह्मसंमतीच्या विनंती मान्य केली आणि आपल्या सिद्धांताची शिकवण जगाला देण्याची त्यांनी निश्चित केला. हा आपला पहिला भागामधला पहिला भाग आपला झाला आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून आणि सबस्क्राईब करून मला सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की शेअर करा आणि भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. साधू साधू साधू.